नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये फोरटक्स ब्लाउजचं कटिंग कसं करायचं हे बघितलं होतं। आता आपण फोरटक्स ब्लाउजचं स्टिचिंग कसं करायचं हे बघणार आहोत। तर तुम्हाला शिलाई मार्जिन हे कुठे कुठे ॲड करायचं आहे, त्यानंतर आपलं स्लीव्ज कटिंग बाकी होतं, तर आपण स्लीव्ज कटिंगसुद्धा करून घेणार आहोत। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, खूप फायदेशीर व्हिडिओ आहे। तर शिलाई मार्जिन आपण कुठे कुठे ॲड करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे आणि स्टिचिंग करताना तुमच्या फिनिशिंगसाठी कुठे कुठे काय काय टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टिचिंग करताना सांगणार आहे। तर चला सगळ्यात आता आधी आपण बाहीचं कटिंग करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता, त्यासाठी मी एक असा फोल्ड पेपर घेतलेला आहे। बंद बाजूकडून आपल्याला वरून ही तुमची जी काही बाहीची उंची असेल तर उंची टाकून घ्यायची आहे। तर बघा, मला 3 इंचाची बाही पाहिजे आणि त्यानंतर मी 1 इंच त्याच्या शिलाई मार्जिन ॲड करणार आहे। 1 इंच तर 4 इंच, तर बघा अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी आणि अर्धा इंच वरती बाही जोडण्यासाठी, असं टोटल 1 इंच। तुम्हाला पाहिजे असेल तेवढी स्लीव्ज तुम्ही इथे घेऊ शकता, 10 इंच, 11 इंच, 7 इंच, 8 इंच, काहीही। आता त्यानंतर आता आपल्याला इथं काय करून घ्यायचं आहे, तर बघा हा जो काही टी शर्ट पॅटर्न आपण काढलेला आहे, मग हे पॅटर्न कसे काढायचे याचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लगेच बघा, तुम्हाला नक्कीच कळेल। आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सेम असे पॅटर्न काढून ठेवा। एक रेग्युलर स्लीव्ज पॅटर्न आहे आणि एक हे टी शर्ट स्लीव्जचं पॅटर्न आहे। तर बघा आता आपल्याला काय करायचं, हे जे काही पॅटर्न आहे हे बरोबर हे पेपरच्या बरोबर ठेवून घ्यायचं आहे। तर बघा बरोबर पेपरच्या बरोबर ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर इथून आपल्याला आहे तसा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं ते जे काही रेग्युलर स्लीव्जचं पॅटर्न आहे ते सुद्धा वापरू शकतात आणि हे सुद्धा वापरू शकतात, दोघांपैकी तुम्ही कुठलंही वापरू शकतात। तर बघा आहे तसा आकार मी ड्रॉ करून घेतला। आता ही जी काही आपण बाही कट केलेली आहे तुम्ही बघू शकता, तर बघा आपण जर का अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर ही डायरेक्ट स्ट्रेट अशी इथं जॉईन होते। तर त्यामुळे काय होईल, आपलं हे जे काही कॅप हाईट आहे हे उरणार नाही। तर तुम्ही काय करायचं, इथून तुम्हाला खाली किती कॅप हाईट पाहिजे ते तुम्ही ठरवायचं आणि त्याच्यात तुम्हाला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। तर बघा मला कॅप हाईट पाहिजे आहे 1 ते 1.5 इंच, त्याच्यात मी 1 इंच ॲड करते। तर बघा 2.5 इंच कॅप हाईट मी टाकली आणि त्यानंतर जी काही 4 इंच बाहीची उंची टाकलेली आहे, तर ही बाहीची उंची तुम्ही इकडे अशी जॉईन करून घ्यायची इकडे। तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जी काही तुमची स्लीव्ज पाहिजे आहे 7 इंच, 8 इंच, सेम त्याच पद्धतीत तुम्ही घेऊन घ्यायची आहे। आता हे झाल्यानंतर ही स्लीव जरी तुम्हाला क्रॉस दिसत असेल तरी ती स्टिचिंग करून घातल्यानंतर परफेक्ट बसणार आहे। तर हे सुद्धा तुम्ही पुढे बघणारच आहात। त्यानंतर फ्रंट आणि बॅक मुंडा तुम्हाला मोजून घ्यायचा आहे। तर बघा अर्धा इंच स्लीव जोडण्यात जाईल म्हणून आपण अर्धा इंच वरती सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता मुंडा मोजायचा। तर आलेला आहे 8 इंच। त्यानंतर इथं असा टेप ठेवायचा आणि टेप ह्या आकारावरती फिरवायचा। तर बघा जिथं कुठं 8 इंच आलं तर बरोबर माझं परफेक्ट 8 इंच इकडेच आलेलं आहे, तर तिथं एक मार्क करायचं। त्यानंतर फ्रंट मुंडासुद्धा मोजून घ्यायचा आहे। तर फ्रंट मुंडा मोजताना सुद्धा अर्धा इंच जे काही आपण बाही जोडण्यात जाणार आहे ते वरती अर्धा इंच सोडायचं आणि त्यानंतर तुम्ही पुढचा मुंडा मोजून घ्यायचा। तर बघा 8ला 1 इंच कमी आलेला आहे, तर इथं सुद्धा तुम्ही सेम त्याच पद्धतीने टेप फिरवून घ्यायचा इथं आणि त्यानंतर चेक करायचं, जिथं कुठं तुमचं 8ला 1 लाईन कमी येईल ते मार्क करा। तर बघा आता पहिला जो काही मुंडा मोजला होता बॅक तो इथं आला आणि फ्रंट इथं आला, तर तुम्ही दोघांपैकी कुठलाही कट करू शकतात, काही फारसा फरक नाही। समजा माझा फ्रंट बॅक इथं आला आणि फ्रंट इथं आला, तर मी काय केलं असतं, या दोघांचा सेंटर काढला असता, बट माझं या दोघांमध्ये एवढं काही अंतर नाही म्हणून मी डायरेक्टली कट करणार आहे। आता खाली तुम्हाला दंडगे टाकून घ्यायचा आहे।
तर दंडगेर आहे माझा 5 इंच आणि त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन। तर बघा इथून मी अशी ही स्लीव्ज कट करते। तर तुम्हाला ते जे काही मी पॅटर्न दिलेले आहेत ते पॅटर्न तुम्ही व्यवस्थित ठेवा। आपण प्रत्येक ब्लाऊजमध्ये ते पॅटर्न वापरणार आहोत। नसतील तुमच्याकडे तर तुम्ही कट करून घ्या आता लगेच व्हिडिओ बघून। आणि त्यानंतर ही जी काही स्लीव्ज आहे तर ही अशी कट करून घ्या। स्लीव्ज तुम्हाला दिसायला अशी क्रॉस दिसत असेल पण घातल्यानंतर ही स्लीव्ज तुम्हाला परफेक्ट बसणार आहे। तर चला आता आपण साईडला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर हे जे काही आपण 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग केलेलं होतं हे आता आपण कट करून घेऊयात। तर सगळ्यात आधी जो काही आपला बॅक पार्ट आहे तो बॅक पार्ट ठेवायचा, पार्ट आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा। बॅक पार्टमध्ये कुठेही शिलाई मार्जिन ॲड करायचं नाही, फक्त फ्रंटमध्येच करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बॅक पार्ट आपला आहे तसा ड्रॉ झाला। बॅक पार्ट आहे तसा ड्रॉ करून झाल्यानंतर आहे फ्रंट पार्ट आहे तसा छापून घ्यायचा आहे। तर बघा फ्रंट पार्ट आहे, खालची जी काही बॉटम बाजू आहे इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन हे कंपल्सरी ॲड करायचं आहे। आपण एक पट्टी काढलेली आहे ते एक पट्टी जोडण्यासाठी लागेल आणि हे आपलं अर्धा इंच जो काही आपला टक्स आहे तो टक्सला आपण जेव्हा जोडू तेव्हा त्याच्यासाठी अर्धा इंच ही मार्जिन आपल्याला लागेल। त्यानंतर हा जो काही पार्ट आहे हा सुद्धा आहे तसा ड्राफ्ट करा। तर बघा मुंड्याचं मार्किंग सुद्धा आहे तसंच ड्राफ्ट करा। ड्राफ्ट करून झाल्यानंतर हे जे काही आपण पॉइंट टाकलेले आहेत, टक्स टाकलेले आहे त्यांना एक पिनने असे छोटे छोटे छिद्र करून घ्या, होल पाडून घ्या आणि तिथून आता आपल्याला स्केच पेनने एक मार्क करायचं आहे। तर बघा माझा जो काही टक्स आहे तो इथं येईल। त्यानंतर ह्या टक्सपासून मी इकडे अशा पद्धतीने एक मार्क करते, म्हणजे टक्स जोडताना मला लक्षात येईल की माझी टक्सची जी काही शिलाई आहे ती बरोबर या स्केच पेनच्या मार्किंगवर आली पाहिजे। त्यानंतर इथं सुद्धा मी एक पॉइंट करून घेते। त्यानंतर हे जे काही आपण अर्धा इंचाचे टक्स घेतलेले आहे इथं सुद्धा मार्क करून घ्या। त्यानंतर हा जो काही मुंड्यातला टक्स आहे इथं सुद्धा स्केच पेनने मार्क करा आणि त्यानंतर हे जे काही आपले टक्स मायनस होणार आहे इथं सुद्धा एक मार्क करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर हा फिटिंग कडचा टक्स आणि हा सुद्धा जेवढा मायनस होईल तेवढं तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे अर्धा इंचचा। तर अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट कसा ड्राफ्ट करायचा हे तुमचं लक्षात आलंच असेल। खाली शिलाई मार्जिन ॲड हे कंपल्सरी करून घ्यायचं आहे। हो काय पट्टीकडून सुद्धा अर्धा ते पाव इंच इतकं शिलाई मार्जिन ॲड करून घ्या। तर बघा आता हे जे काही आपले टक्स आहे ते असे जोडून घ्या। त्यानंतर हो काय पट्टीकडचा टक्स। तर बघा 4 टक्स मिळाले। हा खालचा 1 टक्स, हा 2, 3 आणि 4 अशा पद्धतीचे 4 टक्स आपल्याला मिळून गेले। पुढे माझा व्ही नेक आहे। तर बघा आता आपण आहे तसं कटिंग याचं करून घेऊया। इकडे एक्स्ट्रा कट करा आणि त्यानंतर परत इथून एक असे एक कटिंग करा। तर असं पण हे आपल्या टक्समध्ये मायनस होणार आहे। तर बघा इकडे जर का हे आपलं असं टक्समध्ये मायनस झालं तर ते बरोबर आपण कट करून घेऊयात आणि मुंडा बरोबर आपला मुंड्याचा आकार सुद्धा बरोबर जॉईन होणार आहे। अशा पद्धतीने
आता हे जे काही दोन्ही पार्ट आहे ते वेगळे वेगळे करून घेऊया। तर आता बघा इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला हे जे काही टक्स दिसत आहेत, तर आता आपण हे टक्स मार्क करून घेऊया। तर आता इकडे सुद्धा आपण एक असं मार्क करून घेऊया टक्सचं, म्हणजे जेव्हा आपण टक्स टाकू तेव्हा आपल्याला बरोबर कळेल की आपल्याला एवढा टक्स घ्यायचा आहे। तर गड्याचं सुद्धा कटिंग करून घेतलं। आता आपण यानंतर जो काही आपण बॅक पार्ट ड्रॉ केलेला होता आहे तसं त्याचं कटिंग करायचं। आता इथून आपल्याला जे काही आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते 1.5 इंच शिलाई मार्जिन इथून मार्क करायचं आणि ह्या मार्किंगपासून हे जे एका पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि याचं सेंटर घ्यायचा। सेंटर घेऊन इथं आपल्याला 4.25 इंचाचा एक टक्स घ्यायचा आहे। इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असा बरोबर 1 इंच आपला गेला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर सेम इकडे सुद्धा तेवढाच टक्स घ्यायचा आहे। इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच अशा पद्धतीने 1 इंचाचा आपला टक्स हा मायनस होणार आहे। तर तुम्ही बघू शकता बॅक पार्ट सुद्धा कटिंग झालेला आहे, फ्रंट सुद्धा आपला कटिंग झालेला आहे। त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर हा बेल्ट आपल्या अशा पद्धतीने कट झालेला होता। तर आता या बेल्टसाठी आपल्याला तर बघा इथून अशी एक सरळ लाईन ड्रॉ करायची आणि त्यानंतर हा बेल्ट इथून आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। तर बघा खाली अशा पद्धतीने क्रॉस जातोय, तर क्रॉस जात असेल तर ही जाऊ द्या, काहीच हरकत नाही, क्रॉस गेला तरी चालेल। तर बघा अशा पद्धतीने बेल्ट हा ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथून आता आपल्याला वरती अर्धा इंच इतकं शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे, जे की आपलं ही योकपट्टी जेव्हा आपण जोडू तेव्हा जोडताना लागणार आहे। आणि त्यानंतर इथून एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची अशी। पुढे सुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं। आता हा बेल्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बेल्टाचं सुद्धा कटिंग झालेलं आहे। आता आपण कपड्यावरती याचं कटिंग करून घेऊया। हा जो काही पीस आहे याला दोन्ही बाजूने सेम पद्धतीचे काठ आहेत। तर बघा इकडे सुद्धा काठ आहे आणि त्याच्या खालती सुद्धा काठ आहे, पण मला एक काठ जर का आपण स्लीव्जवर घेतला तरी चालतो आणि एक काठ पाठीमागच्या भागावर घेतला तरी चालतो। पण मला इथं जे स्लीव्स पाहिजे आहेत ते आता प्लीट्सवाले स्लीव्स पाहिजे, त्याच्यामुळे मला हे काठ पूर्ण लागून जातील, त्याच्यामुळे मी पाठीवर काठ घेणार नाही। पण तुम्हाला जर का स्लीव्ज ह्या सिंपल पाहिजे असतील रेग्युलर, तर तुम्ही एका साईडचा काठ पाठीवर घेऊ शकतात आणि एका साईडचा काठ स्लीव्जवर घेऊ शकतात। आणि त्यासाठी बघा मी 4 इंच उंचीचा अंदाजे असा बेल्ट म्हणजे एक अस्तर कट करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी हा काठ आहे हे काठसुद्धा मी कट करून घेणार आहे। आणि स्लीव्ज आपण पेपर कटिंग केलेली आहे, या स्लीव्जवरती मी पूर्ण प्लेट्स घेईल आणि प्लेट्स घेऊन झाल्यानंतर तो पेपर ठेवून कटिंग करून घेऊयात। स्लीव्जच्या आकाराची कटिंग आपण नंतर करूयात। त्यासाठी सगळ्यात आधी मी फक्त हा बेल्ट जो काही आहे त्या बेल्टचंच कटिंग करणार आहे। दोन्ही साईडचे बेल्ट मी स्लीव्जसाठी कट केले।
ही स्लीव्हसाठी मी कट केलेला आहे। हा जो काही ब्लाऊज पीस आहे याच्यावरती डिझाईन तुम्ही अशी उभीही घेतली तरी चालेल आणि अशी आडवीही घेतली तरी चालणार आहे। तर त्याच्यामुळे जर का तुम्ही कशीही घेतली तरी चालेल, परंतु काही काही ब्लाऊज पीसमध्ये काय असतं, तुम्ही फक्त कुठल्या तरी एका साईडने डिझाईन घेऊ शकतात, उभी तर उभी, नाहीतर आडवी तर आडवी। तर पहिले तुम्ही कट करायच्या आधी तुमच्या ब्लाऊज पीसवरती डिझाईन कशी आहे त्यानुसार तुम्ही अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायचं। तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल। फोल्ड बाजू आहे तिकडून बॅक पार्ट ठेवते आणि अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून मी कटिंग करून घेते। त्यानंतर सेम पद्धतीने फ्रंट पार्ट सुद्धा ठेवणार आणि अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून कटिंग करून घेईल। बघू शकता। त्यानंतर आपण जो काही बेल्ट कट केलेला आहे तो बेल्ट सुद्धा मी इकडे अशा पद्धतीने ठेवून कट करून घेईल। तर हे आहे तसं मी कट करून घेते अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून। तर बघा ब्लाऊज पीसवरती सुद्धा कटिंग करून झालेलं आहे। आता त्यानंतर मी बघा गळ्यासाठी सुद्धा कॅनव्हास कट करून घेतलं गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी। तर ज्याप्रमाणे गळ्याचा आकार आहे सेम त्याच पद्धतीने मी वरती गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला, अस्तरला प्रेसने अटॅच करून घेतले, चिटकवून घेतलेले आहे। अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गळापट्टी सुद्धा लावू शकता। तिने मी अस्तर ठेवून एक स्टिच टाकून घेणार आहे, पूर्ण गळ्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडला सुद्धा आणि उलटे ठेवून त्यांच्यावरती अस्तर ठेवून हे अटॅच करून घ्यायचं आहे। काही नाही, फक्त पूर्ण अशी स्टिच टाका, सर्व बाजूला स्टिच टाका काठावरती आणि अस्तर हे अटॅच करून घ्यायचं आहे। तर बघा अटॅच करून झालेलं आहे। आता हा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे हा एक्स्ट्रा कपडा पूर्ण कट करून घ्यायचा। तर बघा सेम अशा पद्धतीने हे जे काही पार्ट्स आहेत त्यांचे सुद्धा जे काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। तर बघा याचा सुद्धा एक्स्ट्रा कपडा कट करून झालेला आहे। जो काही आपण गळ्याचा आकार कट केलेला आहे हे व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर इथून आपल्याला एक एक अशी स्टिच टाकून घ्यायची। तर बघा एक्स्ट्रा कपडा कट करून झाल्यानंतर ही जी काही आपल्याला इकडची बाजू आहे अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, इकडे पूर्ण असे, आणि त्यानंतर ही पूर्ण बाजूला आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये दुमडायचं आहे। हे अस्तर कॅनव्हासच्या बाजूने आतमध्ये दुमडायचं। तर बघा असा आतमध्ये हा कपडा दुमडून एक एक स्टिच टाकून घेतली, म्हणजेच फिनिशिंग देऊन घेतली। त्यानंतर आता आपल्याला हे असं गळ्यावरती ठेवून पूर्ण अशी एक स्टिच टाकून घ्यायची आहे। तर बघा हे स्टिच टाकून झालेली आहे। स्टिच टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। तर कट्स देताना एक काळजी घ्यायची की तुमची जी काही तुम्ही स्टिच टाकलेली आहे त्या स्टिचच्या पुढे तुमचा कट हा जायला नको, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तर बघा कट्स देऊन झाल्यानंतर हे अस्तर आपल्याला हे जे काही कॅनव्हास आहे आपल्याला आतमध्ये असं दुमडून घ्यायचं आहे आणि दुमडून झाल्यावर याला पूर्ण अशी प्रेस करून घ्यायची। तर बघू शकता अशा पद्धतीने मी ते कॅनव्हास आतमध्ये दुमडून घेतलं आणि दुमडून झाल्यानंतर इकडे एक स्टिच टाकून घ्यायची आहे। बाकी काहीही करायचं नाही,
फक्त कट्स दिले. कट्स दिल्यानंतर ते जे कॅनव्हस होतं ते आतमध्ये दुमडलं, बघू शकतात आतमध्ये दुमडून घेतलेलं आहे. आणि इथं तुम्ही हातची लाईन टाकायची आहे या कॅनव्हसवरती, म्हणजे की ते दिसणार नाही आणि तुमची गळ्याची फिनिशिंगसुद्धा छान येईल. बघू शकता तुम्ही गळ्याला आकारसुद्धा किती सुंदर ज्या पद्धतीने आपण घेतलेला होता सेम त्याच पद्धतीने आलेला आहे. खूप सुंदर दिसतं. आणि आता त्यानंतर आपण हे जे काही टक्स आहेत हे टक्स टाकून घेऊयात. तर बघा टक्स आपण जो काही टक्सचा सेंटर घेतलेला आहे तिथून ब्लाऊज फोल्ड करा आणि बरोबर टक्स हे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकून घ्यायचा. ब्लाऊज असं सेंटरमधून फोल्ड करा अर्धा इंच, म्हणजे जेणेकरून दोन्ही साईडला 1-1 इंचाचा टक्स तयार होईल. तर टक्स टाकून झालेले फ्रंट पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचा. फ्रंट पार्ट तयार करून घेण्यासाठी ही जी काही आपली क्रॉसपट्टी आहे हे आपण अशा पद्धतीने कट केलेल्या आहेत. ब्लाऊज पीसच्या दोन्ही सरळ बाजू अशा पद्धतीने वरती ठेवा. ब्लाऊज उलटी बाजू खाली राहू द्यायची आणि ही सरळ बाजू. तर सरळ बाजूवरती आपल्याला हे जे काही आपण क्रॉसपट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आणि खाली बॉटमला 1-1 स्टिच टाकून घ्यायची दोन्ही पट्टींवरती. तर बघा खाली 1-1 टिप टाकून झाल्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करा आणि शिलाईपर्यंत कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स दिल्याने काय होतं, आपण जेव्हा ह्या पट्ट्या दुमडतो किंवा गड्याचा आकार दुमडतो तेव्हा आपलं गड्याला किंवा ह्या पट्ट्यांना फिनिशिंग छान येते, कुठेही क्रीज पडल्यासारखं होत नाही. त्याच्यामुळे नॉचेस कट देणे खूप गरजेचं आहे. आता ह्या पट्ट्या अशा बाहेरच्या बाजूने दुमडायच्या. बाहेरच्या बाजूने दुमडून झाल्यानंतर इकडे एक अशा 1-1 दाबटीप टाकून घ्यायची आहे दोन्ही याच्यावरती. बघा दाबटीप टाकून झाल्यानंतर हे अस्तर आता आतमध्ये दुमडायचं अशा पद्धतीने. आणि दुमडून झाल्यानंतर व्यवस्थित पूर्ण ही ब्लाऊज पीसला अटॅच करून घ्यायचं. 1-1 स्टिच टाकून घ्यायची आहे. तर बघा अटॅच करून मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, हे टक्स आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला. तर चला आता आपण दोन्ही साईडला टक्स टाकून घेऊया. सगळ्यात आधी हा जो काही मेन टक्स आहे हा टक्स टाकून घेऊया. अशा पद्धतीने हा टक्स टाकून घ्यायचा. त्यानंतर हुक पट्टीकडचा टक्स अर्धा इंचाचा हे एक्स्ट्रा धागे काय आहेत दोरे ते लगेच कट करायचे. त्यानंतर साईड फिटिंग कडचा टक्स, साईड फिटिंग कडचा सुद्धा आपला अर्धाच इंचाचा टक्स आहे. त्यानंतर आता आपल्याला मुंड्यातला टक्स टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं व्यवस्थित खालचं जे काही आपलं ब्लाऊज पीस आहे ते सुद्धा घ्यायचं आहे. चेक करा खालचं ब्लाऊज पीस सुद्धा आलेलं आहे का. तर बघा अशा पद्धतीने टक्स टाकून झाल्यानंतर काय करायचं, हा जो काही आपला मुंडा आहे याला व्यवस्थित इथं हा टक्स मायनस होईल, इथं आकार द्यायचा अशा पद्धतीने.
आणि ते जे काही एक्स्ट्रा दिसतंय ते कट करायचं. तर बघा मुंड्याचा आकारसुद्धा व्यवस्थित झालेला आहे. तो एक्स्ट्रा टक्स आपण मायनस केला, त्याच्यामुळे हे जे काही एक्स्ट्रा एवढं उरलेलं होतं ते कट करायचं. सेम पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा मुंड्यातला टक्स अशा पद्धतीने मुंड्यातला टक्स टाकून घ्यायचा. मुंड्यातला टक्स टाकून झाल्यानंतर हे जे काही एक्स्ट्रा उरलेलं आहे ते कट करायचं. त्यानंतर हुक पट्टीकडचा टक्स टाका, त्याचं की खालचा कपडासुद्धा आपल्या टक्समध्ये येतोय की नाही. जेव्हा आपण पहिले स्टिच टाकतो त्या पॉईंटमध्ये चेक करायचं. तर बघा 4 टक्स आपले झालेले आहेत. हा जो काही ब्लाऊजचा कपडा आहे तो खूप कडक आहे. सिल्क साडीमधला निघालेला कपडा आहे तो. बघा पफसुद्धा छान आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी अटॅच करून घ्यायची आहे दोन्ही साईडला. तर क्रॉसपट्टी घ्यायची आणि ही जी काही हुकाई पट्टीकडची बाजू आहे तिकडून ठेवायची. क्रॉसपट्टी वरचा जो काही आपला पार्ट आहे त्यावरती क्रॉसपट्टी ही अशी उलटी ठेवा आणि तर जे काही आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर त्या अर्धा इंचावरती टीप येऊ द्यायची. तर बघा आपण योगपट्टीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि या वरच्या पार्टमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलं नसतं तर टोटल आपला 1 इंच ब्लाऊज कमी झाला असता. म्हणून तुम्ही काळजी घ्यायची आहे. कुठलाही ब्लाऊज तुम्ही पेपर कटिंग करून कोणत्या पार्टमध्ये तुम्हाला जर का मार्जिन ॲड करायचं आहे तर तुम्ही लक्षात घ्या. प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा, कटोरीमध्ये, 4 टक्समध्ये सगळ्या ब्लाऊजमध्ये आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे. तर तुम्ही डबल टिप टाकून घ्यायची. तर तुम्ही बघू शकतात योगपट्टी जोडून सुद्धा झालेली आहे. तर बघा आता इकडे ही जी काही एक्स्ट्रा योगपट्टी उरलेली आहे ही मी कट करून घेते. तर मी ती आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने उलटी ठेवून योगपट्टी जोडून घ्यायची. तर बघा तुम्ही ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा बघू शकतात. योगपट्टी अटॅच करून झालेल्या आहेत. आता आपल्याला गळ्याला फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. तर गळ्याच्या आकारानुसार जे काही कॅनव्हसच्या पट्ट्या कट केलेल्या होत्या त्या मी अस्तरला अटॅच करून घेतलेल्या आहेत. तर या पट्ट्या अशा पद्धतीने ठेवून मी फिनिशिंग देऊन घेते. तर बघा पट्ट्या अटॅच करून झालेल्या आहेत कॅनव्हसच्या. आता त्यांना मी कट देऊन घेते. दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचे आणि जसं आपण बॅकमध्ये आतमध्ये दुमडून वरती एक स्टिच टाकून प्रेस केली सेम पद्धतीने करायचं. आतमध्ये दुमडायचं अशा पद्धतीने. हे बघा आतमध्ये अशा पद्धतीने दुमडायचं. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आतमध्ये दुमडायचं. वरती एक एक स्टिच टाकायची आणि प्रेस करायची. तर बघा आता आपल्याला हुकाई पट्टी लावून घ्यायची आहे. गळ्याचं फिनिशिंगसुद्धा आपलं देऊन झालेलं आहे. आता हुकाई पट्टी आपण लावून घेऊयात. तर आपल्या हाताच्या उजव्या बाजूला जो काही पार्ट येईल त्याला हुक पट्टी लावायची असते आणि आपल्या हाताच्या डाव्या बाजूला जो काही पार्ट येईल त्याला आयपट्टी लावायची असते. तर चला आता हुक आणि आयपट्टी लावून घेऊया. हुक पट्टीसाठी मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिला मी फोल्ड केली. तर आता फोल्ड करून झाल्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा मी तिला असं खाली फोल्ड करेल आणि सरळ भागावरती मी एक स्टिच टाकेल. तर बघा सरळ भागावरती मी एक स्टिच टाकून घेणार. आता इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. कट हे शिलाईच्या बाहेर जाऊ द्यायचे नाहीत.
शिलाईच्या आतच कट द्यायचे, काळजी घ्यायची कट देताना. झाल्यानंतर आता बाहेरच्या बाजूने पट्टी दुमडायची अशा पद्धतीने आणि तिथून एक दाबटीप टाकायची. शिलाई मार्जिने अस्तरच्या बाजूने पाहिजे. आतमध्ये दुमडायची. तर बघा हुक पट्टी लावून आपली रेडी आहे. आता आपल्याला आईपट्टी लावून घ्यायची आहे. तर हुक पट्टी लावली गेली. आता आईपट्टी लावून घेऊया. तर आईपट्टी लावण्यासाठी मी 3 इंचाची पट्टी घेतली आणि ती 3 इंचाची पट्टी मी आतमधून फोल्ड केलेली आहे. बघू शकता. ब्लाऊज हा उलटा आहे. उलट्या बाजूने पट्टी लावायची आणि सरळ बाजूने खाली अर्धा इंच आतमध्ये दुमडायची आणि आता एक स्टिच टाकायची. सेम पद्धतीने कट द्या पट्टीला. आणि आता ही पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची आणि त्याच्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची. तर ही पट्टी आता आपल्याला अशी दुमडायची आहे इकडे आणि अस्तरच्या बाजूने अर्धा इंच बाहेर सोडायची. आता मी ह्या सेंटरमधून एक स्टिच टाकते. आता आईपट्टी आणि हुक पट्टी लावून सुद्धा रेडी आहे. तर बघा हुक पट्टीचं फिनिशिंग सुद्धा गळ्याचं पण आणि आईपट्टीचं सुद्धा फिनिशिंग आता व्ही नेक आहे म्हणून आईपट्टी ही बाहेर आली. आईपट्टी ही अर्धा इंच बाहेरच येते. तर बघा इथं व्ही नेक आहे त्याच्यामुळे ही तुम्हाला अशी दिसते. त्यानंतर जर का मी इकडे अशा पद्धतीने हुक पट्टी लावली तर बघा माझा व्ही नेक बरोबर प्रॉपर असा कोण पण इथं तयार होतो आणि माझं व्ही नेक बरोबर येणार आहे. तर ब्लाऊजला फिनिशिंग देण्यात तुम्ही कुठलीही कसर सोडू नका. तुमच्याकडनं होईल तेवढं शक्य तेवढी तुम्ही फिनिशिंग द्या. तर बघा पाटपट्टी जोडून घ्यायची आहे. बॅक साईडला पाटपट्टी जोडून घेण्याआधी आपण चेक करून घेऊया तिकडे साईड पार्ट. तर बघा आता आपण तेव्हा जर का पट्टी जोडून घेतली असती तर आता आपल्याला प्रॉब्लेम झाला असता. तर आपला रेडी पार्ट हा आपला एवढा हवा बॅकमध्ये. तर आपण दुसऱ्या साईडचा साईड पार्टसुद्धा मोजून घेऊया. तर इकडे सुद्धा एवढा आपला एक्स्ट्रा आलेला आहे. तर बघा आता खाली मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली. बरोबर आपली पट्टी आता याच्यावरच आपण अटॅच करून घेऊया. तर त्यासाठी बघा मी 1.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे आणि तिला मी एक बाजूने पाव इंच इतकं आतमध्ये दुमडून घेते. आतमध्ये दुमडून झाल्यानंतर ही बाजू मी वरती ठेवते आणि बरोबर हे जे काही आपण मार्क केलेलं आहे त्यावरती मी पट्टी ठेवून बरोबर स्टिच टाकून घेते. कट देऊन घ्यायची. कट देऊन झाल्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची आणि त्यावरती एक दाबटीप टाकून द्यायची. आता पट्टी आतमध्ये दुमडून एक टीप टाका. टीप जाळ टाकायची कारण ती खोलून आपल्याला नंतर त्यावरती हाताची टीप टाकून घ्यायची असते. हात शिलाई ज्याला आपण म्हणतो. त्याच्याने काय होतं आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येतं. तर बॅक पार्ट पण आपला रेडी आहे.
आणि त्यानंतर फ्रंट पार्टसुद्धा आपला रेडी आहे. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर बघा, बॅक पार्ट हा सरळ ठेवा आणि त्यावरती फ्रंट पार्ट हा अशा पद्धतीने उलटा ठेवा. गळ्याची बाजू गळ्याकडेच आली पाहिजे. कधी कधी चुकून तुमचं लक्ष नसेल आणि तुम्ही उलटा ठेवला तर बघा गळ्याची बाजू तुमची मुंड्याकडे जाईल. तर लक्षात घ्या, उलटं ठेवा आणि गळ्याची बाजू गळ्याकडे ठेवा आणि अर्धा अर्धा इंचावरती एक एक टीप टाकून घ्यायची. तर बघा, शोल्डर जोडून पण झालेले आहे. तर शोल्डरचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकतात. शोल्डर जोडताना एक काळजी घ्यायची का हा गळा हे जे काही आपण हे मागे पुढे नाही झालं पाहिजे, बरोबर इक्वल आलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. तर चला आता आपण स्लीव्ज रेडी करून घेऊयात. हे आता आपण असंच साईडला ठेवून घेऊयात. तर आता स्लीव्ज रेडी करून घेण्यासाठी हे जे काही मी बेल्ट कट केलेले आहेत 4 इंच त्यांची उंची आहे आणि त्यांची लांबी जी काही आहे ती अंदाजे मी घेतलेली आहे. जेवढ्या प्लेट्स पडतील तेवढ्या अशा पद्धतीने. तर आता हे जे काही काठ काढलेले आहेत मी ते आहेत तसे सरळ ठेवते आणि त्यावरती अस्तर ठेवून घेते आणि अस्तर ठेवून मी त्यांच्यावरती एक एक दाबटीप टाकते. तर हे काठ सरळ ठेवलेले आहे आणि खाली बॉटमला टीप टाकून मी दुमडून घेते. इकडेही आणि इकडेही टीप टाकून घेते. तुम्ही सुद्धा तुमच्या स्लीव्ज असेल तर तिची जी काही खालची बाजू असेल दंडघेरची तिकडे ब्लाऊज पीस हा सरळ ठेवा. सरळ बाजूवरती अस्तर ठेवा आणि त्यावरती एक असे टीप टाका. टीप टाकल्यानंतर त्याला आतमध्ये दुमडा, म्हणजे की पीसची ही बाजू जी काही आहे ती सरळ राहील आणि अस्तर आतमध्ये दुमडलं जाईल. अस्तर आतमध्ये दुमडल्यानंतर तुमची ही बॉटमला फिनिशिंग येईल अशा पद्धतीने. तर बघा, हे बेल्ट मी बाहेरच्या बाजूने दुमडून दाबटीप टाकून घेतलेली आहे. आता याला आतमध्ये दुमडून घ्यायचं. तुमची स्लीव्ज कुठलेही असू द्या, बॉटमला फिनिशिंग देण्याची पद्धत हीच असेल. सेम याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायचं. आणि आता हे जे काही अस्तर आहे हे मी पूर्ण अटॅच करून घेते. तर बघा, एक्स्ट्रा कपडा मी कट करून घेतलेला आहे, बॉटमला फिनिशिंग देऊन घेतली, अस्तर अटॅच करून घेतलं. आता मी काय करणार, तर बघा दोन्ही बाजूला 3-3 इंचाचा गॅप सोडते. इकडेही 3 इंचाचा गॅप सोडते आणि इकडेही मी 3 इंचाचा गॅप सोडते. हे बेल्ट मी तयार करून घेतलेले आहेत त्यांच्यावरती. तर इथं मला प्लेट्स घ्यायच्या आहेत पूर्ण स्लीव्जवरती अशा पद्धतीने. आणि इथून आता मी जेवढं काही उरलेलं आहे माझं मधलं तेवढं सगळं मी आता इथून प्लेट्स टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. एकसारख्या एकाच कडेने टाकून घेणार आहे. सेम अशा पद्धतीने पूर्ण प्लेट्स मी अशा टाकून घेणार आहे. सेम दुसऱ्या स्लीव्जवरती सुद्धा मी टाकून घेणार आहे. मी स्टिच 1 इंचाचा गॅप सोडून वरती मी स्टिच टाकणार आहे. 1 इंचाचा गॅप मी सोडणार आहे खाली आणि मगच मी इकडे प्लेट्स टाकणार. तर आता वरून ह्या प्लेट्स मी सेम त्याच पद्धतीने वरती सुद्धा टाकून घेणार आहे सेम. तर बघा, अशा पद्धतीने रेडी करून झाल्यानंतर जे काही आपण पेपरची बाही कट केलेली होती ती मी इथं अशी ड्रॉ करून घेतली. आता मी इथं स्टिच टाकून बाहीच्या आकाराने कट करून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी बाही तयार करून कट करून घेतलेल्या आहेत.
तर बघा आता मी हे जे काही खाली फ्रिल दिसतंय तर इथून मी अशी एक स्टिच टाकून घेतलेली आहे, डायरेक्ट इथून टाकलेली नाही. तर बघा आता कपड्यामध्ये खूप डिझाईन आहे त्याच्यामुळे मी इथं प्लेनच राहू दिलं. तुम्हाला हवं तर तुम्ही इथून लेससुद्धा लावू शकतात. प्लेन कपडा असेल तर छान दिसेल, अजून छान लुक त्याला येईल. तर बघा आता आहे तशा या स्लीव्ज मी रेडी करून घेतल्या आणि आता इथून मी ब्लाऊज हा सरळ ठेवते आणि तिथून स्लीवच्या अशा पद्धतीने उलट्या ठेवून मी स्लीव्ज अटॅच करून घेणार आहे दोन्ही बाजूने. तर बघा ब्लाऊज असा सरळ ठेवून स्लीव्ज त्याच्यावरती उलट्या ठेवून मी अटॅच करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर स्लीव्ज आपल्याला अशा सरळ करायच्या. तर बघा अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा स्लीव्ज जोडून घ्यायच्या आहेत. तर स्लीव्जची डिझाईन पण खूप छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप आता ट्रेंडिंग चालू आहे. तर तुम्ही इथं लेससुद्धा लावून घेऊ शकतात, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं. त्यानंतर आता आपण ब्लाऊज हा असा उलटा करायचा आणि उलटा करून झाल्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. तर आता आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेऊया. तर बघा आता ब्लाऊजचं आपलं जे काही माप आहे ते टाकून घेऊयात. तर माझं दंडगेर आहे 5 इंच. तर इथून या दंडगेरपासून 5 इंचावरती मी इकडे एक मार्किंग करते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता ही आयपट्टी अर्धा इंचाची आयपट्टी बाहेर सोडून तिथून मी छातीचं मार्किंग करते 7.25 इंचावरती. तर 7.25 इंचावरती माझी चेस्ट होती. त्यानंतर मी आता ही आयपट्टीकडून कमरेवरती अर्धा इंच सोडून टेप ठेवून जे काही माझं कमरेचं मार्किंग होतं त्याचा चौथा भाग 6.5 इंचावरती एक मार्किंग करते. सेम इकडे हुकपट्टीकडून पण मी 6.5 इंचावरती एक मार्किंग करते. आयपट्टीकडे अर्धा इंच सोडून द्यायचं, हुकपट्टीकडे डायरेक्ट पूर्ण टेप ठेवायचा. सेम आता हुकपट्टीकडून 7.25 इंचावरती मी एक मार्किंग करते आणि त्यानंतर जो काही माझा दंडगेर असेल तो टाकते. 10 इंच होता तर 5 इंचावरती मी इथून एक मार्क करते. तर तुमचा जो काही दंडगेर असेल, जे काही कमरेचं मार्किंग असेल, जे काही चेस्टचं मार्किंग असेल ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता इथून मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. इथून अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. इकडे सुद्धा हा जो काही आपला दंडगेर आहे इथून सुद्धा अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर बघा इकडे पण स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. त्यानंतर दंडगेरवरती आपण जे काही मार्किंग केलेलं असेल तिकडे सुद्धा एक असं हे जोडून घ्या. आणि आता याच्यावरती एक एक टीप टाकून घ्यायच्या आहेत, ही जी काही आपण लाईन ड्रॉ केलेली आहे याच्यावरती. तर मैत्रिणींनो बघू शकतात अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग झालेलं आहे. बाहीचे जोडसुद्धा अगदी बरोबर आलेले आहेत, कुठेही ते बाहीचे जोड खालीवरती झालेले नाहीत. आणि अशा पद्धतीने आपला आजचा 4 टक्स ब्लाऊज हा स्टिचिंग करून झालेला आहे. याचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि हा ब्लाऊज घालून मी तुम्हाला फोटो पोस्ट करणार आहे, तर तुम्ही पोस्टमध्ये जाऊन फोटो नक्की बघायचे. हुक लावून मी घालूनसुद्धा दाखवेल. तर बघा गळ्याचा शेप वगैरे खूप सुंदर आलेला आहे, ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आहे. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथं थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि ज्यांना कोणाला ब्लाऊजचे चार्ट्स आणि नोट्स हवे असतील त्यांनी मी नंबर दिलेला आहे पोस्टमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर असेल, त्या नंबरवरती मला मेसेज करा. आणि अशाच पद्धतीने राजाराणी कोचिंग पद्धतीने छान छान ब्लाऊज आणि ड्रेस आपण शिकणार आहोत. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथं थांबवते. अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूया. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लाऊजसुद्धा कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा अगदी छान आलेली आहे.